नमस्कार मंडळी, काय मग तुमच्याकडे आहे का नाही जत्रा चालू? आमच्या इकडे आहे बरं का. बरेच दिवस झाला जत्रा चालू झालेली आहे, पण आम्हाला काय आता पत्ताच नाही, कारण आम्ही काय बाहेरच निघलो नव्हतो. आज रविवार होता, तर म्हणलं चला जरा फिरून यावं. तर इकडे जत्रा मस्त अशी भरली होती, बापरे. पण पावसाने काय चिखल चिखल झाला होता, बघू शकता किती चिखल झाला होता. एवढ्या चिखलात तरी बी जत्रात जायची मजा वेगळीच असते. जत्रात गेल्यानंतर सगळीकडे शोधलं बरं का. भांडी कुंडी काय भेटतंय का आपल्या म्हणजे आपल्या कामाचं काय भेटतंय का, पण काय भेटलं नाही. नवऱ्याला लुटण्यासाठी फक्त मला इथं एक शूजचं दुकान दिसलं. मस्त असे 2 शूज घेतले, एक चप्पल आणि एक शूज घेऊन घेतले बरं का. इकडं दुसरं तर काय आपल्याला घेण्यासारखं नव्हतं. सगळे दुकानं फिरलं, पण काही घेण्यासारखं नव्हतं. खूप मोठ्या चिखलातून लांब असं गेलो. इकडं पाळणे बघितले का, तर आमची देव करायला लागली, मम्मी झुजू मम्मी झुजू. बघायचंच काम नाही तिचं, तर आजकाल नादच करायचं नाही. अशी बसतीच काही तर कोणी ओळखीचंच नाही. जे बसलं की कवर बी झुलवा, बस झुलतच राहते. तिकडे तिला झुल्यात बसवत नाही तोपर्यंत आमचं इकडं शिवम इकडं मिक्की मग एकदा दाखवते, इकडं उड्या मारायचं एकदा दाखवते. म्हणलं चला एकदा ह्याला पण कशात तरी बसूनच घेऊया. इकडं उड्या मारायच्या ह्याच्यात बसवल्या, मग लागल्या उड्या मारायला. एकदा पडतंय काय, एकदा उड्या मारतंय काय, त्याची नुसती मज्जाच बघून इतकं घाम येऊस तर जर उड्या मारते तर चला असू द्या, लेकरं कधी मज्जा घेणार. आमची देव तर लक्ष पण नव्हतं तिचं, मम्मी कुठे गेली आणि पप्पा कुठे गेले. आम्ही दोघं पण तिच्यापाशी नव्हतो बरं का. लेकरांचं झुजू भुजू खेळून झाल्यानंतर पुन्हा त्याच चिखलातून आम्ही वापस आलो बरं का. इकडं मस्त असं झोले पण होते मोठे मोठे, पण आता मला काय बसावंसंच वाटत नाही, कारण वरी जायला की बापरे बाप चक्कर यायला लागते, पुन्हा खाली जायला की पुन्हा चक्कर यायला लागते. म्हणून आपण काय नादच करत नाही बरं का. झुल्यात बसायचं बरं आहे, तेवढेच नवऱ्याचे पैसे पण वाचतात. तिला तिथून उतरवल्यानंतर परत इकडं तिकडं दाखवायला लागली. आता इकडं बरंच काय ब्रेक डान्स होते, मोठा मोठा पाळणा होता. धनाने मला विचारलं बसायचं का, अरे बापरे नको म्हणलं. एकदा काय झालं, एक व्हिडिओ बघितला होता, जे झुला असतो ना त्याच्या एकदम कोपऱ्याला एक बाई साडी घातली अशी लटकली होती, बघूनच अंगाला काटा येत होता. तेव्हापासून त्या झुल्याचं नाव घ्यायचं म्हणलं की नगच वाटतंय. खूप सारा चिखल होता सगळीकडे, काही खेळणी होती. हे खेळणीची तर बघायचीच नाही. प्राईज विचारलं तर 100 200 300 अशीच प्राईज होती. म्हणलं बापरे, हे खेळणीची एवढी तर खरं खेळणी घ्यायची. मतलब स्कूटी विचारली तर 200 रुपयाला. म्हणलं खरी स्कूटी घ्यायची तर कितीच प्राईज असेल, बघायचंच काम नाही. ही देऊ काय नादच सोडत नव्हती. चला तिचा नाद संपल्यानंतर परत आम्ही इकडं आलो. थोडीफार काय खरेदी केली, पण हे लेकरं अजून जुजू करायला लागले. तर मग थोड्या वेळ थांबलो. दुसरीकडे एक छोटीशी जत्रा लागली होती, तिथं आलो. तिथं आम्हाला खरं तर इथं ट्रेनमध्ये बसायचं होतं, पण कोणच नाही, एकच माणूस बसलेलं होतं. म्हणून काय आम्ही बसलोच नाही. सगळं हिंडलो, पाणीपुरी खाल्ली आणि फायनली घराच्या दिशेने निघलो. तर अशी आमची जत्रा झाली. तुमच्याकडे भरली का नाही जत्रा? जत्राला जायची मजा वेगळीच असते बरं का. आता काय मजा येत नाही एवढी, पण लहानपणी खूप छान मजा यायची. पायी जायचं, 100-1 रुपये बी नाही, 50 रुपये घेऊन जायचं. तर चलो बाय, आजच्यासाठी एवढ्याच.